सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय। नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारतीय संस्कृती हे समाजाला लाभलेलं एक अनमोल वरदान आहे. कालाच्या स्थित्यंतरामध्ये अनेक परिवर्तनं झाली, पण या सर्वांमध्ये आपली भारतीय संस्कृती घट्ट पाय रोवून उभी आहे, आपली ओळख टिकून आहे. ह्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान आहे ते म्हणजे आयुर्वेदाचं. आयुर्वेदाला आयुष्याचा वेद म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही किंवा अतिशयोक्ती होणार नाही. आज आपण ह्या आयुर्वेदाशी संबंधी बोलणार आहोत. आणि आयुर्वेद म्हणण्यापेक्षा आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय ज्ञान यांची सांगड घालून रुग्णांना उपचार देणारी एक संस्था आहे इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर, पुण्याजवळ वाघोली येथे. या संस्थेच्या कार्याविषयी आणि मुख्यत्वे इंटिग्रेटेड थेरपी म्हणजे काय, त्याचा रुग्णांना कसा फायदा होतो हे आपण जाणून घेणार आहोत संस्थेच्या उपसंचालक डॉक्टर विनीता देशमुख यांच्याकडून. डॉक्टर विनीता देशमुख या आयुर्वेदामध्ये MD आहेत. एवढंच नव्हे तर त्यांनी त्याच्याही पुढची पदवी म्हणजे DSc जी अतिशय दुर्मिळ आहे तीही आयुर्वेदामध्ये स्तनाच्या कर्करोगावरती काम करून प्राप्त केली आहे. त्या PhD ही आहेत. अनेक पुरस्कार जसं वैद्य नानल फाउंडेशनचा जीवक पुरस्कार, खाडिलकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. डॉक्टर देशमुख, विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात आयुर्वेद म्हणजे काय हे जरा सांगाल का? आयुर्वेद हे एक पुरातन वैद्यकशास्त्र आहे. आयुष्य चांगल्या प्रकारे कसं जगायचं हे सांगणारं ते एक वैद्यकीय शास्त्र आहे. यामध्ये केवळ व्याधीचे उपचार सांगितलेले नाहीत, तर ज्या व्यक्तीला काही आजार झालेला नाही अशा स्वस्थ व्यक्तीने आपलं आरोग्य कसं जपायचं यासाठी चांगल्यापैकी नियम सांगितलेले आहेत. आणि हे जे सगळे नियम आहेत ते आहारातले नियम आहेत, विहारातले नियम आहेत. त्यात आहारावर खूप मोठा भर आयुर्वेदाने दिलेला आहे की जर प्रत्येक व्यक्तीने आपला आहार संतुलित ठेवला, षड्रसात्मक ठेवला, तर त्याला व्याधी होण्याची भीतीच नसते. मग हा षड्रसात्मक आहार म्हणजे काय, तर गोड, आंबट, तिखट, तुरट अशा ज्या 6 चवी एकूण आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत त्या 6 चवी असलेला असा आहार असायला हवा. त्याचबरोबर पथ्यकर आहार असायला हवा. काठेसाळीचा भात आहे, मूग आहे, हे पदार्थ तुम्ही आहारामध्ये नियमित ठेवायला हवेत. दुधाचा, तुपाचा वापर आपल्या आहारामध्ये भरपूर असायला हवा. तर हे जे आहाराचे नियम आहेत ते आयुर्वेदाने विशेषत्वाने विस्ताराने सांगितलेले आहेत की ज्याचं पालन केलं की आपल्याला कोणताही व्याधी होण्यापासून प्रतिबंध करता येतो. म्हणजे थोडक्यात आयुर्वेद हे आपल्याला आहार विहार ह्याच्या संबंधी जीवनशैली सांगते. मग जीवनशैलीशी संबंधित असे जे आजार आहेत तर त्याच विषयी तुम्ही काही सांगाल का? म्हणजे उदाहरणार्थ मधुमेह आहे, रक्तदाब आहे किंवा लठ्ठपणा आहे, तसंच
कर्करोग हे आधुनिक जीवनशैलीशी निगडीत आजार मानले जातात. तर ह्याच्यावरती आयुर्वेदामध्ये काही उपाय आहे का? या आजारांपासून आपल्या शरीराचं रक्षण करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं संपूर्ण दिवसभराची जी दिनचर्या आहे की दिवस कसा घालवावा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय गोष्टी कराव्या, आहाराबरोबरच विहाराबरोबर काही विशिष्ट उपक्रम आयुर्वेदाने सांगितले आहेत की रोज संपूर्ण शरीराला अभ्यंग करावा. त्यानंतर नाकात तेल टाकणं किंवा कानात तेल टाकणं, असे दंतधावन म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून दात कशाने घासावे इथपासून मार्गदर्शन केलेलं आहे की ज्याला आयुर्वेदाने दिनचर्या म्हटलंय. दुसरा भाग ऋतुचर्याचा सांगितलेला आहे की ऋतूमध्ये जे जे बदल होतात त्या बदलाला अनुसरून आपली दिनचर्या कशी असावी, आहार-विहार कसा असावा, पंचकर्म कसं करावं याचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर ह्या गोष्टी जर आपण नियमित पाळल्या तर निश्चितच स्थौल्य, मधुमेह, अगदी कॅन्सरसारखे जे आजार आहेत त्यापासूनही आपल्याला आपल्या शरीराचं रक्षण करता येतं. आणि ह्याच्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आयुर्वेदाने सांगितलाय की केवळ शरीराचीच काळजी घ्यायची असं नाही, तर मनाचीही काळजी घेणं गरजेचं आहे. अशा जर सगळ्या गोष्टींचं आपण पालन केलं तर निश्चितच जे चुकीच्या जीवनशैलीतून निर्माण होणारे आजार आहेत ते टाळायला मदत होते. हे झालं निरोगी व्यक्तीने आजार कसं टाळावं यासंबंधी. आयुर्वेद जे म्हणतं की सर्व रोगांचं मूळ हे पोटामध्ये आहे. आता नवीन आधुनिक वैद्यकशास्त्राला हे पटलंय, त्यामुळे गट मायक्रोबायोमवरती संशोधन चालू आहे. पण जेव्हा हे रोग होतात, मग कर्करोगासारखा दुर्धर आजार असो किंवा मधुमेह, रक्तदाब असे कायम सोबत देणारे आजार असोत, ह्यावरती तुम्ही तुमचे इंटिग्रेटेड थेरपीमध्ये कसं बघता? त्याचं कसं निदान करता? उपचार काय देता? आमच्या संस्थेमध्ये जो इंटिग्रेटेड अप्रोच आहे तो अतिशय महत्त्वाचा अप्रोच आहे. कारण आपल्याला माहिती आहे की कोणतीही एक पॅथी ही किंवा वैद्यकशास्त्र हे परिपूर्ण नसतं. त्याचे जसे फायदे असतात तसेच काही अंशी तोटेही असतात. पण जर आपण रुग्णाला ह्या चिकित्सा पद्धती आहेत त्या सर्व चिकित्सा पद्धतींचा फायदा करून दिला तर निश्चितच रुग्णाला अधिक फायदा व्हायला मदत होते. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडे जे मधुमेहाचे रुग्ण येतात, बऱ्याचदा आधी अनेक वर्ष त्यांनी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतलेली असते. त्यावेळी आम्ही त्यांची ॲलोपॅथिक जी औषधं आहेत ती अजिबात बंद करत नाही. ती चालू ठेवून त्याच्या जोडीला आम्ही त्यांना आयुर्वेदाचे उपचार देतो. आयुर्वेदाचा आहार, विहार, जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काय करायला पाहिजे ह्या सगळ्याचं मार्गदर्शन करतो. आणि त्याचा परिणाम असा दिसतो की काही कालांतराने 6 महिन्यांनी, वर्षांनी हळूहळू त्यांची शुगर कमी व्हायला लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मधुमेह जर बरेच वर्ष राहिला तर त्याची जी कॉम्प्लिकेशन्स असतात म्हणजे त्यामुळे डोळ्यावर होणारा परिणाम आहे किंवा हृदयावर होणारा परिणाम आहे किंवा आपल्या वृक्कांवर होणारा परिणाम आहे, तो दुष्परिणामही आपल्याला चांगल्या प्रकारे टाळता येतो. जसं हे मधुमेहाच्या बाबत सांगितलं तसंच कॅन्सर हे एक मोठं क्षेत्र आहे की जिथे आमची संस्था काम करते आणि तिथे इंटिग्रेटेड अप्रोच हा आम्ही खूप चांगल्या प्रकारे अवलंबलेला आहे. मला वाटतं तुमचं सेंटर इथे जवळच आहे, पण त्याच परिसरामध्ये उभा आहोत. तर तिकडे तुम्ही आम्हाला जर दाखवलंत की तुम्ही कर्करोगाचं निदान करण्यासाठी काय काय करता आणि उपचार पद्धती दोन्ही आधुनिक वैद्यक आणि आयुर्वेद ह्या पद्धतीने कसं करता, हे पाहायला मिळालं प्रत्यक्ष तर आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि जास्त लक्षात येईल की ह्या समन्वय करून केलेल्या उपचार पद्धतीचे फायदे किती आहेत. प्राथमिक निदानासाठी काही रक्त तपासण्या करणं आवश्यक आहे. त्यासाठी ही पॅथॉलॉजी लॅब आपल्याकडे आहे. उदाहरण द्यायचं झालं तर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये बऱ्याचदा त्यांची ब्लड शुगर म्हणजे रक्तातली साखर किती आहे हे तपासावं लागतं. रिकाम्या पोटी आणि जेवणानंतर किंवा गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांच्या रक्तात साखर किती प्रमाणात होती यासाठी HbA1c नावाची एक तपासणी, रक्त तपासणी केली जाते. किंवा लठ्ठपणा असलेल्या अनेक रुग्णांमध्ये लिपिड प्रोफाईल यासारखी तपासणी करावी लागते. तर ह्या तपासण्या वारंवार करण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये ज्या रक्त तपासण्या सांगितल्या आहेत त्या करण्यासाठी आपल्याकडे सुसज्ज अशी पॅथॉलॉजी लॅब आहे. विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्ये ट्यूमर मार्कर नावाची एक रक्त तपासणी असते. उदाहरण द्यायचं झालं तर ओव्हरी किंवा स्त्री बीजांडामधला जो कॅन्सर असतो त्यामध्ये CA-125 नावाची जी रक्त तपासणी आहे त्यामुळे या कॅन्सरचं निदानही होऊ शकतं आणि एकदा कॅन्सरची चिकित्सा सुरू झाली की ती चिकित्सा किती फलदायी आहे याचं मोजमाप म्हणूनही ही तपासणी करावी लागते. याशिवाय अनेक कॅन्सर रुग्णांमध्ये किमोथेरपी चालू असताना त्यांच्यामध्ये आपल्या शरीरातील जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्यांच्यामध्ये असंतुलन निर्माण होतं. मग ते असंतुलन किती प्रमाणात आहे
याच्या तपासणीसाठी इलेक्ट्रोलाइट्ससारख्या तपासण्या किंवा त्यांच्या शरीरातील रक्ताची पातळी, हिमोग्लोबिनची पातळी किती आहे हे तपासणं वारंवार आवश्यक असतं. लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट याही वारंवार करणं गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या तपासण्या करण्याच्या दृष्टिकोनातनं ही सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब आपल्या संस्थेमध्ये आहे. विज्ञानं जनहिताय. रेडिओलॉजिकल डिपार्टमेंट यातली सगळ्यात मूलभूत चाचणी ती म्हणजे एक्स-रे. अनेक रुग्णांमध्ये वारंवार सर्दी, खोकला, ताप येणं आणि ॲलर्जी असेही आजार दिसतात आणि ह्या आजारांच्या निदानासाठी एक्स-रे, छातीचा एक्स-रे करणं फार गरजेचं असतं. सीटी स्कॅन या चाचणीमध्येही अनेक आजारांचं निदान केलं जातं. जसं पोटामध्ये आपल्या जे अवयव आहेत, जसं यकृत आहे, प्लीहा आहे, वृक्क आहे किंवा अपेंडिक्स आहे. तर या अवयवांमध्ये काही विकृती निर्माण झाली असेल, तर त्याचं निदान सीटी स्कॅनच्या सहाय्याने केलं जातं. कॅन्सर आटोक्यात आहे की नाही हे पाहण्यासाठी दर 3 महिन्यांनी किंवा दर 6 महिन्यांनी सीटी स्कॅन ही तपासणी अत्यंत आवश्यक आहे. स्त्रियांचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग हा आपल्या देशापुढील सध्या अतिशय मोठी समस्या आहे आणि त्याचं लवकर जर निदान झालं, तर रुग्ण अधिक काळ आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो आणि हे लवकर निदान होण्यासाठी एक महत्त्वाची चाचणी आहे ती म्हणजे मॅमोग्राफी. मॅमोग्राफीप्रमाणेच दुसरं एक महत्त्वाचं डायग्नोस्टिक टूल आहे आणि ते म्हणजे सोनोग्राफी. याच्यामध्ये आपल्या शरीरातले जे आतील अवयव आहेत, त्यांच्यामध्ये काही बिघाड नाही आहे ना, त्यांच्यामध्ये काही व्याधी निर्माण झालेले नाही आहेत ना, याचं निदान केलं जातं. अजून एक महत्त्वाची तपासणी आहे ती म्हणजे एंडोस्कोपी. एंडोस्कोपी म्हणजे काय? तर तोंडातून किंवा गुदमार्गाने एक स्कोप आतमध्ये घातला जातो. या ठिकाणी काही अल्सर असेल किंवा काही वेळा या ठिकाणी कॅन्सर असतो. पण हे आपल्याला प्रत्यक्ष बघायचं असेल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर तो असेलच, तर त्याचा काही तुकडा काढून तपासायला द्यायचा असेल, तर एंडोस्कोपीच्या सहाय्याने हे सहज शक्य होतं. अशा ह्या सर्व ज्या तपासण्या आहेत आधुनिक वैद्यकशास्त्रातल्या, त्यांची जोड ही व्याधी निदानासाठी अतिशय आवश्यक आहे. कारण व्याधीचं निदान जितकं अचूक, तितकी त्याची चिकित्सा अचूक आहे. आयुर्वेदानेही स्वतःची अशी व्याधी निदान करण्याची एक पद्धती सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेदाने महत्त्वाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक रोग्याची परीक्षा. मग ही रोग्याची परीक्षा कशी करायची? तर दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न. दर्शन म्हणजे काय? की आपण जेव्हा रोगी आपल्याकडे येतोय, त्यावेळी आपल्याला समोर त्याचा तो कसा आहे, चालत कसा येतोय किंवा समोरून आल्यावरच आपल्याला अनेक व्याधींचं निदान होतं. ही जरी दर्शन परीक्षा. स्पर्श परीक्षा म्हणजे प्रत्यक्ष आपण त्याच्या अवयवांना स्पर्श करून पाहतो. जसं पोट तपासणं आणि तिसरी महत्त्वाची परीक्षा आहे ती म्हणजे प्रश्न परीक्षा. म्हणजे रुग्णाला प्रश्न विचारून आपण त्याच्या आजाराचा इतिहास जाणून घेऊ शकतो. याशिवाय आयुर्वेदाने अष्टविध परीक्षा म्हणून एक परीक्षेचं टूल किंवा माध्यम सांगितलेलं आहे, की ज्याच्यामध्ये 8 परीक्षांचा समावेश होतो आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची परीक्षा आहे ती म्हणजे नाडी परीक्षा, की ज्यामध्ये रुग्णाची नाडी बघून त्याच्या शरीरात 3 दोषांपैकी कोणत्या दोषाची वृद्धी झालेली आहे, कोणता दोष वाढलाय, कोणता दोष कमी झालाय किंवा शरीरातील धातूंची परिस्थिती, एखाद्या अवयवामध्ये विकृती असेल, तर सूक्ष्म रूपाने ती विकृतीही नाडी परीक्षणामध्ये कळू शकते. नाडी परीक्षणाशिवाय मलपरीक्षा म्हणजे पुरीशा परीक्षा, मूत्र परीक्षा, आकृती परीक्षा अशा 8 प्रकारच्या परीक्षा आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत. म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रात सांगितलेल्या परीक्षा आणि आयुर्वेदातल्या परीक्षा या जर सगळ्यांचा एकत्रित विचार केला, तर आपण अगदी अचूक निदानापर्यंत पोहोचतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचे सर्व अवयव चांगले आहेत की नाही आणि त्यांचं अवयवांचं कार्यही सुरळीत चालू आहे की नाही, या दोन्ही गोष्टी आपण जर हा समन्वय केला तर चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. तसंच उपचार पद्धतीही दोन्हीच्या वेगवेगळ्या आहेत नाही का? आधुनिक आणि आयुर्वेदीय उपचार ह्याचा पण समन्वय कसा केला जातो? आधुनिक वैद्यकातले उपचार आणि आयुर्वेदातले उपचार या दोघांचीही जर आपण सांगड घातली तर रुग्णाला त्याचा निश्चितच फायदा होतो. मी एक उदाहरण देऊ इच्छिते. जसं हृदरोगाचा रुग्ण आहे, तर अत्ययिक अवस्थेमध्ये त्या रुग्णामध्ये बायपास करणं किंवा अँजिओप्लास्टी करणं या गोष्टी आवश्यकच असतात. परंतु हृदरोग ज्या कारणामुळे झालेला आहे, ते कारण शोधून काढायचं आणि त्याचा पुन्हा उद्भव होऊ नये यासाठी त्या रुग्णाला
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्व सांगून त्याला पोटात औषधं देणं, पंचकर्म करणं किंवा योग्य असा आहार-विहार सांगणं, ही जी उपचार पद्धती आहे त्याची जर या रुग्णाला जोड दिली, तर निश्चितच दीर्घकाळपर्यंत तो रुग्ण व्याधीमुक्त राहू शकतो. म्हणजे आत्ययिक अवस्थेमध्ये आधुनिक वैद्यकशास्त्राचा आधार घेणं आणि पुढे तो व्याधी पुन्हा उद्भवू नये याच्यासाठी आयुर्वेदाची जोड घेणं, हा झाला समन्वयात्मक उपचार. आयुर्वेदाने जी आपली स्वतःची अशी उपचार पद्धती सांगितली आहे, त्यात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे उपचार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा उपचार म्हणजे शमन चिकित्सा. शमन चिकित्सा म्हणजे काय? तर आपल्या शरीरात जे वाढलेले वातपित्त कफ हे दोष आहेत, त्यांना पुन्हा प्राकृतावस्थेत आणणं आणि त्यांची कार्य सुरळीत करणं, की जेणेकरून शरीर स्वास्थ्य राहील. तशीच दुसरी एक प्रभावी आयुर्वेदातली चिकित्सा पद्धती आहे ती म्हणजे रसायन चिकित्सा. रसायन याचा अर्थ काय? तर आपण मगाशी बघितलं, की 3 दोष जसे आपल्या शरीरात महत्त्वाचं कार्य करतात, तसंच रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे 7 धातूही आपल्या शरीराचं धारण करतात. त्यामुळे त्यांचं कार्य सुरळीत राहण्यासाठी रसायन चिकित्सा दिली जाते. तिसरी प्रभावी आयुर्वेदाची चिकित्सा पद्धती आहे ती म्हणजे पंचकर्म, की ज्यामध्ये शरीरात साठलेले दोष आहेत ते शरीराबाहेर काढायला मदत होते. याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य या 5 चिकित्सा पद्धतींचा समावेश होतो. चौथी महत्त्वाची पद्धत म्हणजे पथ्यकर आहार, की आपल्या शरीराला योग्य असा ऋतुसापेक्ष आहार रुग्णाला सांगणं, विहार रुग्णाला सांगणं, म्हणजे काय करावं आणि काय करू नये. लवकर उठावं, रात्री लवकर झोपावं, दुपारी जेवल्यानंतर लगेच झोपू नये, व्यायाम करावा, हा योग्य विहार झाला. तर विहार हा सुद्धा आयुर्वेदाच्या चिकित्सेतला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ही चिकित्सा सर्वच व्याधींना कॉमन आहे. तसंच कॅन्सरच्या बाबत गोल्ड स्टँडर्ड चिकित्सा काय आहे किंवा अतिशय मूलभूत आधुनिक वैद्यकाची चिकित्सा काय आहे? तर शस्त्रकर्म म्हणजे सर्जरी, त्यानंतर किमोथेरपी आणि तिसरं रेडिओथेरपी, की जेणेकरून त्या मधील कॅन्सर जो आहे किंवा तिथल्या ज्या कॅन्सरच्या पेशी आहेत त्या जाळून टाकायला मदत होते. कॅन्सरमध्ये चिकित्सा तत्व तेच आहे, परंतु त्यामुळे होणारे जे लाभ आहेत ते फार वेगळे लाभ आहेत. सगळ्यात महत्त्वाचा त्याचा फायदा असा होतो, की किमोथेरपी, रेडिएशन या चिकित्सा पद्धती जरी कॅन्सरमध्ये अत्यंत आवश्यक चिकित्सा पद्धती असल्या, तरी बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं, की त्याचे अनेक दुष्परिणाम रुग्णाच्या शरीरावर होतात. जसं रुग्णाला मळमळ होणं, उलट्या होणं, जुलाब होणं किंवा त्याच्या त्वचेचा रंग बदलणं. तर हे जे दुष्परिणाम असतात त्याला रुग्ण अतिशय घाबरतात आणि बऱ्याचदा ते म्हणतात, की त्यामुळे आम्ही या चिकित्सा पद्धती घेणार नाही. पण आपला अनुभव असा आहे, गेल्या 30 वर्षाचा आपला अनुभव असा आहे, की जर रुग्णाने या चिकित्सा पद्धतीच्या जोडीला आयुर्वेदिक चिकित्सा घेतली, तर या दुष्परिणामांची तीव्रता कितीतरी पटीने कमी होते. म्हणजे मला असं म्हणता येईल, की 60-70% तरी यांची तीव्रता कमी होते. रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता खूप चांगली सुधारते आणि सगळ्यात मोठा फायदा हा होतो, की किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी संपलं, की आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये यापुढे त्यांना ट्रीटमेंट नसते. त्या काळामध्ये जर रुग्णांनी दीर्घकाळ आयुर्वेदिक चिकित्सा, पंचकर्म आणि पथ्यकर आहार-विहाराचा अवलंब केला, तर कॅन्सरचा पुनरुद्भव होण्याची जी शक्यता असते, ती बऱ्याच अंशी कमी होते. हा लाभ आयुर्वेदिक चिकित्सेचा कॅन्सर रुग्णामध्ये निश्चितच दिसतो. कर्करोगामध्ये एक 10% कर्करोग असे आहेत, की जे अनुवंशिक आहेत. तर हे अनुवंशिक कर्करोग किंवा इतर अनुवंशिकही आजार आहेत. काही घराण्यांमध्ये रक्तदाब असतो, काहींकडे हृदरोगाचं प्रमाण खूप असतं. तर अशा वेळी आयुर्वेदाचा काही उपयोग होतो का आपल्याला? निश्चितच. म्हणजे कॅन्सरमध्ये तर अनुवंशिकता आहेच, पण आत्ता आपण म्हणाल्याप्रमाणे डायबिटीस हा आजार असा आहे, की ज्याच्यामध्ये अनुवंशिकता आपल्याला अगदी 100% बघायला मिळते. पण आयुर्वेदीय ग्रंथकारांनी त्याच्यासाठी उपाय पण सांगितलेले आहेत. ह्याच्यासाठी 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत, की एक तर हेतू, म्हणजे ज्या कारणामुळे मधुमेह होतो, ती कारणं अशा व्यक्तींनी टाळायला हवीत. तर ही कारणं कोणती सांगितली आहेत? तर साधारणतः कफ वाढवणारे जे पदार्थ आहेत, म्हणजे गुळाचं अतिप्रमाणात सेवन करणं, दही अतिप्रमाणात खाणं, गोड अधिक प्रमाणात खाणं, अधिक प्रमाणात मासे खाणं, दिवसा झोपणं किंवा व्यायाम न करणं, या ज्या गोष्टी आहेत, या अशा व्यक्तींनी टाळायला हव्यात. आणि तसं जर केलं तर त्यांच्यामध्ये मधुमेह होण्याची शक्यता कमी होते किंवा खूप उशिरा मधुमेह निर्माण होतो. कॅन्सरबाबत बोलायचं झालं तर विशेषतः स्तनाचा कॅन्सर किंवा गुदाचा कॅन्सर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुवंशिकता बघायला मिळते. आणि आम्ही अनेक रुग्णांमध्ये, की ज्यांच्यामध्ये कॅन्सर आहे, त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यामध्ये जिनेटिक टेस्ट करायला सांगतो
आणि या जेनेटिक टेस्टमध्ये जर BRCA1 BRCA2 म्युटेशन आलं तर त्यांना विशेष प्रकारची काळजी घ्यायला सांगतो आयुर्वेदाच्या दृष्टीने. आणि ती काळजी म्हणजे वर्षातनं एकदा तरी मॅमोग्राफी करणं, मध्ये सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्वतः स्तनपरीक्षण कसं करायचं हे त्यांना शिकवतो. आम्ही स्वतः स्तनपरीक्षण करतो. आणि याच्याशिवाय आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं आम्ही त्यांना वर्षातनं एकदा पंचकर्म करण्याचा सल्ला देतो. विज्ञानम जनहिताय. काही मानसिकही आजार आहेत, तर या बाबतीत काही आयुर्वेदाची रुग्णाला मदत होऊ शकते का? आणि कशा पद्धतीने त्याच्यात उपचार केले जातात? आपल्याला माहिती आहे की ईर्ष्या, शोक, भय, क्रोध हे आपले षडरिपू आहेत. तर ह्या षडरिपूंपासून जर आपण आपलं रक्षण केलं नाही तर अनेक मानसिक व्याधी निर्माण होतात. आणि त्यासाठी आयुर्वेदाने सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा काय सांगितलेली आहे की पॉझिटिव्हिटी, म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातनं बघणं हे गरजेचं आहे. त्याच्या जोडीला सद्वर्तन हे एक आयुर्वेदाने महत्त्वाची गोष्ट सांगितली किंवा त्या सद्वर्तनाला आयुर्वेदाने रसायना इतकं महत्त्व दिलंय, त्याला आचार रसायन म्हटलंय. त्याच्यामध्येच आणखीन एक महत्त्वाचा भाग सांगितलेला आहे, तो म्हणजे योगासनं. की आपल्याला माहिती आहे की आयुर्वेद आणि योग ह्या एकमेकांना पूरक शास्त्र आहेत. तर योगाच्या सहाय्याने काय होतं, तर योगाची व्याख्याच काय सांगितली, तर योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे मनाच्या ज्या वृत्ती आहेत त्यांना निरोध करणं हे योगाचं मुख्य कार्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीत हा एक जो भारतीय संगीत आहे त्याचा उद्देश आपल्या मनाला प्रसन्न ठेवणं हा आहे. त्यामुळे आम्ही अनेक कॅन्सर रुग्णांमध्येही याचा अनुभव घेतो की काही संगीत, भारतीय संगीत आहे किंवा सतार आहे, हे आम्ही त्या रुग्णांना जेव्हा पंचकर्म चालू असतं किंवा सकाळ संध्याकाळी ते जेव्हा ॲडमिट असतात त्यावेळी हे ऐकवतो. आणि त्याचा त्यांच्या मनावर अनुकूल परिणाम होतो. चिकित्सेचा परिणामही अधिक चांगला होतो. त्यामुळे योग, संगीत आणि आपल्याला आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवणं, या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच आपलं मन आपल्या ताब्यात राहू शकतं, ते प्रसन्न राहू शकतं. हे कसं शक्य झालं की वैद्यकीय जे आधुनिक लोक आहेत ते पण समन्वयाच्या उपचार पद्धतीला अनुकूल झालेत? त्याच्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न केलेत का? जो आधुनिक वैद्यकातील डॉक्टरांचा किंवा जनमानसामध्येही असा एक समज होता की आयुर्वेदिक औषधांमध्ये मेटल्स किंवा धातू असतात. परंतु ही औषधं जर आयुर्वेदात ग्रंथात सांगितलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीने काटेकोरपणे केली तर त्यामध्ये कोणतीही विषाक्तता किंवा टॉक्सिसिटी येत नाही. आणि म्हणून समन्वयात्मक चिकित्सेला आता अधिक चांगलं स्वरूप यायला सुरुवात झालेली आहे. पण तुम्ही एक मोठं मला वाटतं प्रकल्प टाटा कर्करोग रुग्णालयाबद्दल केला होता की समन्वय करणारी उपचार पद्धती आहे ती तुम्ही दिली होती. तर ह्याचा काय परिणाम झाला? गेल्या 30 वर्ष आपण कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामध्ये समन्वयात्मक चिकित्सा देत होतो. आणि आपल्याला त्यातून हे निश्चित लक्षात आलं होतं की किमोथेरपी, रेडिएशनचे साईड इफेक्ट्स या औषधाने कमी होतात आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढते. 2015 मध्ये टाटा ट्रस्टच्या अनुदानामुळे आम्ही 4 प्रकारच्या क्लिनिकल ट्रायल घेतल्या. त्यामधील एक क्लिनिकल ट्रायल होती घातक असे जे स्तनाचे कॅन्सर आहेत, ज्याला ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आणि अनुवंशिक आपण मगाशी जे बोललो ते BRCA1 BRCA2 म्युटेशन असलेले ब्रेस्ट कॅन्सर, की ज्यांच्यामध्ये 3 वर्षाच्या आतच रुग्णाला पुन्हा आजार डोकं वर काढण्याची अगदी गाढ शक्यता असते. अशा ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचं योगदान काय हे पडताळण्यासाठी क्लिनिकल ट्रायल आपण घेतल्या. आणि त्यात आपल्याला असं लक्षात आलं की या रुग्णांमध्ये जर आयुर्वेदाची चिकित्सा दिली तर त्यांचं आयुर्मान वाढायला मदत होते, व्याधी प्रतिकारशक्ती सुधारायला मदत होते आणि त्यांची जीवनाची गुणवत्ता आणि साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम हे खूप चांगल्या पद्धतीने कमी होतात. आपण अनेक शास्त्रीय संशोधनपर पेपर्स असे प्रसिद्ध केलेले आहेत. 11 भारतीय आणि अमेरिकन पेटंट आपण प्रकाशित केले आणि मला सांगायला आनंद होतो की त्यापैकी 3 पेटंटना US पेटंटची मान्यता मिळालेली आहे. डॉक्टर देशमुख, तुम्ही आम्हाला खूपच आज महत्त्वाची माहिती दिलीत, मोठ्या प्रमाणात दिलीत, पण शेवटी वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे जाता जाता आमच्या सर्व प्रेक्षकांना 2 मिनिटात काय आपण संदेश द्याल? आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र असल्यामुळे केवळ मनुष्य प्राण्यालाच ते उपयुक्त आहे असं नाही, तर सगळ्याच प्राणीमात्रांना उपयुक्त असं ते शास्त्र आहे. त्यामुळे सर्वांनीच याचा लाभ घ्यावा आणि आपलं आयुष्य
सुखी, समाधानी आणि सुदृढ ठेवावं असंच मी मार्गदर्शन करेन. मित्रांनो, आज आपण इथे भारतीय संस्कृती दर्शनच्या इंटिग्रेटेड कॅन्सर रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटर वाघोली पुणे येथे आलो होतो, जिथे आपल्याला आयुर्वेदिकच्या समन्वयिक चिकित्सेबद्दल माहिती मिळाली. आशा आहे की ही आपल्याला माहिती आवडली असेल. आता लवकरच भेटू विज्ञानम जनहिताच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं